त्या कोको बंधाऱ्याचं पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे। पाणी साठत नाही, 15 दिवसात पाणी निघून जातं। जरूर त्याच्या संदर्भामध्ये जे संबंधित लोक आहेत त्यांच्याशी बोलून या ठिकाणी या बंधाऱ्यात पाणी कसं साठेल, त्याच्यासाठी काय काय लागेल हे मी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो। आता शाळेला 2 शिक्षक कमी आहेत, शाळेला 2 शिक्षक कमी आहेत आणि काटवान वस्तीवर मी गेलो तिथं विद्यार्थी कमी आहेत। 2 खोल्या, 4 वर्ग आणि 4 वर्गाचे मिळून एकूण विद्यार्थी 30 आणि 2 शिक्षक। आता जिल्हा परिषदने सुद्धा हे धोरण स्वीकारलेलं आहे। जिथं असा पट कमी असेल, कारण मी सकाळीच एका शिक्षकांच्या मोठ्या एका कार्यक्रमात बोलताना शिक्षकांना सांगितलं की तुम्ही जर गुणवत्ता सुधारली नाही तर हळूहळू या मराठी शाळा बंद पडतील। पट कमी झाला की शिक्षक अतिरिक्त झाले, शिक्षक अतिरिक्त झाले की त्यांना दुसरीकडे कुठेतरी बदली करणार आणि दुसरीकडे जागा नाही मिळाली तर मग त्यांना घरी जायला लागणार। मग आपल्या मुलांचे काय होणार आणि शिक्षकांच्या नोकरीचं देखील काय होणार हे भविष्य काळातले आपल्या समोर उभे राहणारे प्रश्न आहेत। आणि आणखी काय राहिलं काय?